नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सुद्धा वारंवार थकवा येतोय? थोडं चाललं तरी धाप लागते का किंवा चक्कर येते? जर तुमचं उत्तर हो असेल तर शरीरात रक्ताची म्हणजेच हिमोग्लोबिनची कमतरता असू शकते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही नैसर्गिक टिप्स आणि घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचं रक्त फक्त काही दिवसातच वाढायला मदत होईल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक बोनस टिप देणार आहे, ती सर्वात महत्त्वाची आहे। चला सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया रक्ताच्या कमतरतेची लक्षणे कोणकोणती असतात। सुरुवातीला पाहूया शरीरात रक्त कमी आहे हे आपण कसं ओळखावं। सतत थकवा आणि अशक्तपणा वाटणे, त्वचा आणि नखे पांढरट दिसणे, केस गळणे, हातपाय थंड पडणे, एकाग्रता कमी होणे। आता या सर्वांवर मुख्य आहार टिप्स। आता पाहूया रक्ताची पातळी वाढवण्यासाठी काय खावे। 1. हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी आणि कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते। आठवड्यातून किमान 3 वेळा पालकाचा रस किंवा भाजी नक्की खा। 2. बीट आणि गाजर। बीट हे रक्त वाढवण्यासाठी सुपर फूड मानलं जातं। रोज सकाळी 1 ग्लास बीट आणि गाजराचा रस प्यायल्याने हिमोग्लोबिन झपाट्याने वाढते। 3. गूळ आणि शेंगदाणे। हा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे। रोज दुपारी किंवा सायंकाळी थोडा गूळ आणि मुठभर भाजलेले शेंगदाणे खा, यात भरपूर लोह असते। 4. डाळिंब आणि खजूर। डाळिंब रक्तातील लाल पेशी वाढवते तर खजूर शरीराला ऊर्जा देते। रोज 2 ते 3 खजूर खाण्याची सवय लावा। 4. व्हिटॅमिन सीचे महत्त्व। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही लोहयुक्त पदार्थ खाल्ले तरी ते शरीरात शोषले जाण्यासाठी व्हिटॅमिन सी ची गरज असते। त्यामुळे जेवणासोबत लिंबू, संत्री किंवा आवळ्याचा समावेश नक्की करा। काय खावे? जर तुम्हाला रक्त वाढवायचे असेल तर जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणे टाळा, कारण यातील कॅफीन लोहाचे शोषण थांबवते। मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला फायदेशीर वाटत असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच आरोग्यदायी व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। आता सर्वात शेवटी बोनस टिप। जेवण बनवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करा, यामुळे अन्नामध्ये असलेले लोहाचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढते आणि रक्ताची कमतरता कधीच भासत नाही। तर मित्रांनो, हे होते सोपे उपाय, आजपासून सुरू करा, तुम्हाला तुमच्या ऊर्जेत झालेला बदल नक्कीच जाणवेल। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवाराला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल। तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।